नमस्कार, मी प्रियंका स्वामी भक्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते। ताईंनो, मैत्री दिनाच्या खूप 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 शुभेच्छा। आपली मैत्री कायमस्वरूपीची अशीच टिकून राहो ही श्री स्वामी समर्थ महाराजांचरणी प्रार्थना। मैत्री म्हणजे काय? हक्काचं एक असं ठिकाण की जिथं आपण मनमोकळेपणाने बोलू शकतो। मैत्री म्हणजे काय? सुखादुःखात खंबीरपणे व्यक्ती उभा राहणं म्हणजे मैत्री। तर ताईंनो, ही चिल्लर पार्टी दिसत असेल। आज आहे रविवारचा दिवस व आज आहे मैत्री दिन। आम्ही कसा साजरा केला ते तुम्हाला समोर पुढे कळलंच। तर ही चिल्लर पार्टी रविवार असल्यामुळे आम्ही आमच्या सोबत घेऊन चाललो कुठं हॉटेलवर व छान असं निसर्गामध्ये जाऊन सेलिब्रेट करण्यापेक्षा आपण एखाद्या देवाच्या दारात गेलो आणि दर्शन घेतलं व मैत्री दिन जर साजरा केला तर खरंच आपली मैत्री खूप घट्ट राहील आणि आयुष्यभर आपण एकामेकीसोबत खूप छान राहू असं आम्हाला वाटलं। म्हणून आम्ही रामेश्वर दर्शन करण्यासाठी सौताडा येथे गेलो। तर रामेश्वराचं दर्शन खूप छान झालं। आम्ही घर सोडलं 7:30 वाजता, तर आमचं दर्शन झालं 11:30 ते 12 वाजता। छान असे दुपारचे जेवण झाले। तर ताईंनो, मला सांगायचं एवढंच की खरंच खूप कठीण आहे हा रस्ता। खूप निसर्ग पाहण्यासारखं आहे हे मंदिर, पण सोमवारी जर गेलं ना ताईंनो तर इथं जाण्यासारखं नाही भाऊ, इतकी गर्दी असणार। आम्ही रविवारी गेल्यामुळं तरी पण आम्ही वरती येत होतो तेव्हा खूप गर्दी झाली होती। तर छान असं आम्ही का गेलो सौताड्याला व रामेश्वराच्या दर्शनाला, तर मी तुम्हाला सांगितलंच आम्ही का गेलो। तर तुम्हाला थंबनेलवरून लक्षात येईल। तुम्ही म्हणताल की का बरं असं थंबनेल दिले की बाईला कुठं सुख नाही। तर सुख का नाही, तर ही मुलांची जिम्मेदारी आमच्यासोबत होती। भले आम्ही 5 जणी होतो जाताना सोबत, का 4 जणी होतो आम्ही जाताना, पण मुलं आमच्यासोबत 10 लेकरं होते आणि लेकरं सांभाळणं खूप खूप कठीण आहे बरं का ताईंनो। तर इथं सुंदर असे मासे आहेत म्हणून मी त्या आज थंबनेलला तसं नाव दिलं की बाईला कुठे सुख नाही। तर ताईंनो, हे मासे आहेत ना खूप खूप मोठाले होते आणि एवढे सुंदर आणि इतकं स्वच्छ पाणी होतं ना। तर असं छान असे फोटो काढून घेतले व रामेश्वर देवस्थान इथे येऊन छान असं देवाचं दर्शन घेतलं। तर इथं पहा असं म्हणतात की सीतामैयाला वनवासाचा दिवस म्हणजे पहिला दिवस इथूनच म्हणजे चालू झालेला होता। खरंच ना, देव पण अशा ठिकाणी येऊन बसलेत की नक्कीच आपल्याला देवाकडे येण्याची इच्छा होते। आणि मी तर म्हणाल की जरूर 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 आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व जणांनी ह्या देवस्थानाचं दर्शन घेतलं पाहिजे। आणि हा महादेव जे आहेत रामेश्वर, एवढं भुईमध्ये देवस्थान आहे ना, एकदम भुईमध्ये आहेत आणि एवढं छान सुंदर असं महादेवाचं मंदिर सजवलेलं आहे। मी तर म्हणते फोटो काढून देत नव्हते, पण चला म्हणलं आपल्या सबस्क्राईब फॅमिलीला, नक्की यूट्यूब फॅमिलीला आपण दाखवावं। पहा किती आपण 4 फुलं देवाला घेऊन व्हायला लागलो तरी आपल्याला वाटतं बाई आता आपण लयच फुलं वाहिले असं तसं, पण देवाला पूर्ण पूर्ण पांढरं शुभ्र छान असं गजऱ्यानी आणि छान असं फुलांनी डेकोरेट केलेलं होतं। म्हणजे देवांना साज घातला होता पूर्ण गजऱ्याचा। आणि हे पहा छान असं शिखर, नक्की तुम्ही पण दर्शन घ्या। आणि ताईंनो, आपला प्रत्येक दिवस हा आनंदामध्ये जगा आणि आपल्या मैत्रिणीसोबत मैत्री दिन म्हणूनच नका साजरा करू, तर दररोज आपण नाही जरी मैत्रिणीला फोन केला तर 4-8 दिवसात तरी कम से कम महिनाभराने तरी एकामेकीला नक्की भेटत जा। तर खरंच मैत्री ही खूप खूप छान गोष्ट आहे। कारण का तर तिथं आपण सुखदुःख किंवा आपल्या जे मनातल्या काही गोष्टी आहेत नक्की आपण मैत्रिणीला शेअर करू शकतो। तर ताईंनो, छान असं आमचं सुंदर दर्शन झालं व आम्ही सेलिब्रेट तिकडंच केलं मैत्री दिनसुद्धा। तर कसा सेलिब्रेट केला ते सांगते। छान असे बँड नेले, जेवणं केले, मुलंसुद्धा सोबत, कारण घराकडं मुलं घरी ठेवले असते तर मनात सारखं सारखं लक्षात आलं असतं। तर आम्ही दर्शन करून वरती आलो, तर पहा आमचे जाताना चेहरे कसे होते आणि आता वरती आल्यावर कसे आहेत। खूप खूप कठीण आहे त्या पायऱ्या जाऊन वरती येणं, खरंच खूप कठीण आहे। त्यात लेकरं असल्यामुळं खूप परेशान झालो होतो आम्ही। आता जेवणं करायचे होते तर जेवणास थांबलो, तर जेवणं झाले छान असे। तर पहा मी अशी छान सुंदर रील्स पोस्ट केली एक आणि सुंदर रील्स पण केली आहे। तर ताईंनो, आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? साधा सिंपल, आम्ही कुठं न जाता
छान असं आपल्या जवळच्या जवळच सेलिब्रेट केलं व छान देवाचं दर्शन घेतलं व देवाचा आशीर्वाद घेतला व राजेश्वराशी प्रार्थना केली की हे भगवंता, कायमस्वरूपीची आमची ही मैत्री आनंदी व अशीच विश्वासू राहू दे आणि तुम्ही सुद्धा आपल्या मैत्री दिन सुंदर असा साजरा करा. आणि आमचे चेहरे पहा गाडीत बसल्यानंतर किती म्हणजे सुकले होते. तर ताईंनो, माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगा व स्वामी आशीर्वादाने तुम्ही सुद्धा तुमच्या मैत्रिणीवर एवढंच प्रेम करा. वेळेत वेळ काढून नक्की फिरा. आज आहे तर उद्या नाही आहे. जीवन खूप सुंदर आहे. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि छान अशी कमेंट करून नक्की सांगा. तर ताईंनो, मी व्हिडिओचा इथेच एंड करते. श्री स्वामी समर्थ.